आहे. ज्यावेळी आपण पाहतो रोमकरास पत्र 3 अध्याय 22 वचन सांगतं, ख्रिस्तामधल्या विश्वासाद्वारे तुम्हाला नीतिमत्ता प्राप्त होते. यावेळी आपण एका गोष्टीची दक्षता घेऊ, ती म्हणजे नीतिमत्ता ही आपल्या कार्यामुळे, आपल्याला केलेल्या दान धर्मामुळे आपल्याला प्राप्त होत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने आपल्याला नीतिमत्ता प्राप्त होती. आणि ज्यावेळी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला माझा उद्धारक, माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्यावेळी आपल्याला ती नीतिमत्ता प्राप्त होते आणि आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. आणि खरोखर आपण जेव्हा आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पूर्ण पाहतो की एलियाची प्रार्थना देवाने ऐकली. 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. त्याने प्रार्थना केली की 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, आणि त्याने प्रार्थना परत केली आणि पाऊस पडला, भूमीला उपज मिळाला. आपण ज्यावेळी नवीन करारामध्ये पाहतो, पेत्र आणि योहान मंदिराजवळ प्रार्थना करायला जातो ते मंदिरामध्ये, त्यावेळी त्यांना मंदिराच्या बाहेर एक लुळा भिकारी मिळतो. तो त्यांच्याकडे पैसे मागत असतो की मला काहीतरी द्या, परंतु पेत्र आणि योहान त्याला सांगतात की आमच्याकडे तुला देण्यासाठी सोने किंवा चांदी नाही, परंतु आमच्याकडे जे आहे आम्ही तुला देतो. उठ, चालू लाग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. आपण ज्यावेळी प्रियांनो प्रार्थना करतो, ज्यावेळी आपण आपलं जीवन परमेश्वरामध्ये व्यतीत करतो, प्रार्थनेमध्ये अहोरात्र देवाच्या वचनाचं मनन करतो, त्यावेळी खरोखर आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य राहत नाही का, आपल्या शब्दांमध्ये सुद्धा सामर्थ्य राहते.